आज आहे ना आपण डाळ अजिबात न शिजवता, पुरण न वाटता, मऊ लुसलुशीत पोटाने खातील अशा पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. अवघ्या 10 मिनिटांमध्ये पुरणपोळी कशी करायची हा व्हिडिओ इथे मी खूप सोप्या पद्धतीने सांगितला आहे. भांड्यांचा पसारा न करता अगदी झटपट होणाऱ्या मऊ लुसलुशीत पुरणपोळ्यांची रेसिपी इथे बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इथे खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत आणि तुम्ही कधीही पुरणपोळी मनातील तेव्हा करून खाऊ शकता. म्हणून म्हणते व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ दाखवलेला खूप तुमच्यासाठी फायद्याचा व्हिडिओ आहे. अगदी नवशिकही सुद्धा खूप कॉन्फिडन्सने पुरणपोळ्या करतील इतक्या या सोप्या पद्धतीने मी पुरणपोळ्यांची रेसिपी दाखवली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून असेच नवनवीन रेसिपींची नोटिफिकेशन मिळवत राहा. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे मी पाव किलो एवढी हरभरा डाळ घेतली आहे. वजनी माप म्हणायचं तर 250 ग्रॅम एवढी हरभरा डाळ घेतली आहे. हरभरा डाळ इथे मी कोरड्या कापडावर स्वच्छ पुसून अशी घेतली आहे आणि इथे आज आपण डाळ न शिजवताच पुरणपोळी तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एक जाडबुडाची कढई घेतली आहे, जे खालून अशी जाड आहे. तर इथे आपली कढईमध्ये आपण हे हरभऱ्याची डाळ आहे ती या कढईमध्ये घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता गॅस मी इथे थोडासा मोठा ठेवला आहे. सुरुवातीला कढई गरम गॅस मी इथे सुरुवातीला 5 मिनिटासाठी मोठा ठेवला आहे आणि 5 मिनिटं झाल्यानंतर कढई आपली छान गरम झाली आहे. कढई गरम झाल्यास लगेचच मी गॅस मंद आचेवर ठेवला आहे आणि मंद आचेवर आपल्याला ही डाळ चांगली 15 ते 20 मिनिटं अशी भाजून घ्यायची आहे. डाळीला डाग न लागता डाळ आपली छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे. सुरुवातीपासून डाळ भाजत असताना माझे इथे 15 मिनिटं झाले आहेत. 15 मिनिटांमध्ये इथे बघू शकता डाळीचा रंग बदलला आहे. डाळीचे जे दाणे आहेत ते अगदी पांढरे असे वाटत आहेत. एखादी डाळ अशी पिवळी दिसत आहे, पण काहीशी डाळ आहे ती पांढरी वाटत आहे आणि डाळीचा रंग देखील हलकासा असा बदलला आहे. सुरुवातीचे 15 मिनिटं आणि आत्ताचे साधारण 8 मिनिटं आपली इथे डाळ छान अशी भाजून तयार झाली आहे. म्हणजे साधारण 25 मिनिटं तरी आपल्याला ही डाळ छान भाजायला वेळ लागतो. म्हणजेच आपण डाळ छान भाजली की त्यानंतर आपली ही डाळ थोडीशी थंड होण्यासाठी ठेवूया. डाळ ही ताटामध्ये काढून घेतली. डाळ आपली थंड होईपर्यंत आपण इथे पुरणपोळीसाठी कणिक भिजवून घेणार आहोत. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं कणिक घेतलं आहे. वजनी माप म्हणायचं तर 100 ग्रॅम कणिक घेतली आहे गव्हाची आणि 50 ग्रॅम मैदा घेतला आहे. तर इथे आपलं कणिकामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ आणि हे मैदा आणि गव्हाचं पीठ हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि इथे असं त्याचा एक खोलगट भाग तयार करायचा आहे. त्यामध्ये इथे अर्धा चमचापेक्षा कमी इथे पाव चमचा हळद घालून घेणार आहोत आणि त्यानंतर पाणी घालून थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ छान असं सैलसर असं मळून घेणार आहोत. तर इथे पीठ आपल्याला पुरणपोळीसाठी अगदी मऊसूद असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी अगदी हलक्या हाताने पीठ मळून घेत आहे. म्हणजेच पिठामध्ये जास्त गुठळ्या वगैरे राहत नाहीत आणि हलक्या हाताने पीठ मळल्यानंतर पोळ्या देखील आपल्या अतिशय छान आणि सुंदर होतात. तर अशा पद्धतीने आपण सगळं पीठ मळून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपलं पीठ छान मळून तयार होत आलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे तर हे पीठ एवढंसंच मळत असताना त्यामध्ये आपण कोरडं पीठ न वापरता तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी थंड तेलाचं मोहन इथे घातलेलं आहे मी. तर तेलामध्ये हे पीठ मळून घेणार आहोत. म्हणजे जे काही आपलं पीठ हाताला वगैरे चिकटलेलं आहे ते तेलामध्ये छान या पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि इथे आपलं हे पुरणपोळीसाठी पीठ तयार झालं आहे. आणखीन 1-2 चमचे मी इथे
पिठाला तेल लावून घेतले आहे आणि हे 2 ते 3 चमच्याने पुन्हा एकदा आपलं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। तर इथे पीठ आपलं सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत। तर इथे आपलं जे पीठ आहे ते बघू शकता अगदी मऊसूद असं पीठ तयार झालं आहे। पिठावर झाकण लावून पीठ आपलं छान सेट होण्यासाठी ठेवून देऊया। तोपर्यंत आपण पुरणपोळीची पुढची प्रोसेस करून घेऊयात। तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी। आपली डाळ देखील आहे ती थंड झाली आहे। डाळ ही पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे। तर डाळ एवढी मिक्सरच्या भांड्यामध्ये बसत नाही, तर म्हणून मी इथे 2 बॅचमध्ये ही डाळ वाटून घेणार आहे। अगदीच बारीकसर अशी पावडर करायची नाही। तर इथे बघू शकता मी इथे तुम्हाला डाळीची पावडर करून दाखवणार आहे। तर इथे बघू शकता जे डाळ आहे ते आपण दळून घेतलं आहे। जशी आपण लहान मुलांना खिमटीसाठी भरडी करतो तशा पद्धतीची इथे डाळीला आपल्याला छान असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। डाळ वाटत असताना मिक्सरला 10 मिनिटं तरी मिक्सर चालू बंद करून सुरुवातीचे करून घ्यायचे आणि 1-2 मोल्डवर आपण डाळ छान अशी पिट्टी होईपर्यंत छान मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर इथे बघू शकता या चाळणीने, मोठ्या चाळणीने इथे मी जे डाळीचं पीठ आहे ते चाळून घेतलं आहे आणि अगदी दाणेदार अशी डाळ देखील आपली इथे वाटून तयार झाली आहे। हे डाळीचं जे पावडर आता आपण डाळ भाजून तयार करून घेतलेली जी पावडर आहे ना, ती साधारण 6 महिने देखील आपली छान टिकून राहते। 2 महिने तरी बंद डब्यामध्ये छान टिकते आणि जर फ्रीजमध्ये जर ठेवला तर 6 महिने देखील ही डाळ छान टिकून राहते। कधीही झटपट पुरणपोळी खाण्याची इच्छा झाली तर अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये डाळ वाटून ठेवू शकता आणि लगेचच इथे 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली इथे पुरणपोळी लगेचच तयार होते। तर इथे आपली डाळ छान भाजली होती म्हणून त्याचा वास देखील अतिशय खमंग असा येत आहे। तर इथे मी वाटीच्या साहाय्याने मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे पीठ हे आपलं किती वाटी झालं आहे। तर इथे 2 वाटी डाळीचं पीठ तयार झालं आहे। तर इथे गॅसवर मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि या कढईमध्ये आपण ज्या वाटीने डाळीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे पाणी देखील आपण मोजून घालणार आहोत। डाळ 2 वाटी होती तर त्याप्रमाणे आपण 4 वाटी इथे पाणी घालून घेणार आहोत। तर इथे 2 वाटी डाळीसाठी 4 वाटीचं जे मी प्रमाण सांगितलं आहे ते पाण्याचं अगदी योग्य असं प्रमाण आहे। पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे आणि मग थोडं करून गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे आणि थोडं करून जे आपण पीठ तयार करून घेतलं होतं डाळीचं ते पीठ आपण या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता माझी डाळ ही जी आहे ती जुनी डाळ आहे, त्यामुळे जरा इथे पाण्याचं प्रमाण जास्त लागलं आहे। तर इथे तुम्ही एखादी वाटी तरी पाणीसुद्धा वाढवू शकता। जर डाळ जर नवीन असेल तर 4 वाटी हे पाणी जे मेजरमेंट सांगितले आहे ते अगदी योग्यच प्रमाण आहे। जर डाळ जुनी असेल तर एखादी वाटी पाणी वाढू शकतं। तर मी इथे थोडंसं गरम पाणी 1 वाटी वर घालून घेतलं होतं आणि त्यानंतर आपली जी डाळ आहे तर ही मऊसूद अशी झाली आहे। तर इथे मी कठाच्या आमटीसाठी थोडंसं पुरण देखील काढून ठेवलं आहे डाळीचं आणि इथे बघू शकता जे आपण पाण्यामध्ये डाळ टाकताच अगदी मऊसूद अशी डाळ 5 ते 6 मिनिटांमध्ये छान शिजली आहे। तर इथे 2 वाटी पिठाचं मेजरमेंट घेऊन आपण इथे 1.5 वाटी गुळाचा वापर केला आहे। तर इथे गूळ जो आहे तर या पिठामध्ये, या पुरणामध्ये आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता तुम्ही आता सुरुवातीला हे पुरण जे आहे ना तुम्हाला कोरडसर असं वाटत आहे, पण थोड्या वेळानेच आपलं जे हे पुरण आहे ना थोडंसं ओलसर असं दिसणार आहे। गॅसची फ्लेम आहे ना ती अगदी मंदच ठेवायची। मंद आचेवरच आपल्याला गूळ या पुरणामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता 1.5 वाटी जे आपण गुळाचं प्रमाण सांगितलं होतं ते अगदी योग्यच प्रमाण आहे आणि आता गूळ आपलं छान मेल्ट होत आला आहे। गूळ मेल्ट झाल्यामुळे गुळाला छान असं पाणी सुटलं होतं आणि आता हेच पाणी आपलं छान कोरडं असं दिसत आहे। तर इथे बघू शकता साधारण आपलं 5 ते 6 मिनिटांमध्ये इथे झटपट आपलं पुरण तयार होतं। इथे तुम्ही बघू शकता आपलं पुरण छान इथे रेडी होत आलं आहे। तर यामध्ये मी 2 चमचे वेलचीची पूड घालून घेत आहे। तर इथे आपलं छान आपली वेलचीची पूड यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। एखाद्या गुठळ्या वगैरे झाल्या असतील तर पिठामध्ये छान अशा चमच्याच्या साहाय्याने त्याला छान फोडून घ्यायचं आहे।
तर इथे आपलं अगदीच 10 मिनिटामध्ये पुरण तयार झालं आहे. तर इथे आपण ना आपली डाळ वाटून घेतली किंवा डाळ आपण शिजवून घेतली. अगदी झटपट इथे पुरण आपलं रेडी झालं आहे. तर इथे आपलं पुरण थंड झालं आहे. तर मी एका छोट्याशा भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. तर इथे बघू शकता पुरणाच्या एक देखील गुठळ्या झाल्या नाहीत. पुरण करत असताना जर तुमच्या पुरणाच्या गुठळ्या जर झाल्या असतील तर तुम्ही आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 मिनिटासाठी पुरण छान फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपलं जे पुरण आहे ते छान असं सैलसर आणि व्यवस्थित होईल. तर इथे मी पिठाची एक पारी घेतली आहे. अगदी लिंबा एवढी आकाराची पारी घेतली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि त्यापेक्षा मोठ्या आकाराचं इथे मी पुरणाचा गोळा घेतला आहे. आणि पुरणाचा गोळा पिठामध्ये हाताने दाबून मिक्स करून रोल करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही पुरण पिठामध्ये भरून रेडी झालं आहे. तर इथे गव्हाचं कोरडं पीठ खाली घेतलं आहे आणि कोरडं पीठ दोन्ही बाजूने पिठावर लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला पोळी लाटत असताना हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे आणि मग पोळी आपली छान मोठी होईल इतपत आपल्याला मोठी अशी पोळी लाटून घेणार आहोत. पोळीचा काठ जो आहे तो कडेचा तो असा अगदी पातळ असा ठेवायचा आहे. पोळी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड किंवा मध्यम पातळ कशाही पद्धतीने पोळी लाटून घेऊ शकता. जी इथे आपण मैदा घालून घेतल्यामुळे पोळी आपली अजिबात फाटत नाही किंवा तुटत देखील नाही आहे. तर इथे बघू शकता पुरण आपलं छान सर्व बाजूने स्प्रेड झालेलं दिसत आहे आणि पुरण अगदी गच्च असं आपण भरून घेतल्यामुळे सगळीकडे पुरण कडेपर्यंत आपलं पुरण इथे छान असं दिसत आहे. तर इथे पोळी आपली रेडी झाली आहे. गॅसवर इथे मी तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे आणि गॅस मोठा असाच ठेवला आहे. सर्वात पहिली जी पोळी केली आहे ती आपण तव्यावर घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता तव्यावर घातलं तरी देखील पोळी आपली पोलपाटाला चिकटली नाही किंवा फाटली देखील नाही. गॅस मोठा ठेवूनच इथे आपली पोळी आपण तव्यावर छान शेकून घेणार आहोत. तर इथे बघू शकता पोळीची खालची बाजू आपली छान शेकून झाली आहे. तर आपण खालची बाजू वर करून घेतली आहे आणि खालची बाजू देखील आपण अशीच खमंग अशी भाजून घेणार आहोत. तर मऊ पोळी लुसलुशीत राहण्यासाठी वरून आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही तेल किंवा तूप देखील लावू शकता, पण मी इथे तेलच वापरला आहे. आजूबाजूने आलटपालट करून इथे पोळी आपली छान अशी शेकून घ्यायची आहे आणि एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता पोळीला मी किती वेळा उलटण्याचा हात लावला आहे तरी देखील आपली पोळी फाटली नाही किंवा तुटली देखील नाही. अगदी व्यवस्थित आपली इथे पुरणपोळी तयार झाली आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व पोळ्या तयार करून घेणार आहोत. तर इथे मी तुम्हाला दुसरी पोळी देखील तव्यावर घालून दाखवणार आहे. दुसरी पोळी देखील मी उलटवून घेतली आहे आणि ती देखील पोळी दोन्ही बाजूने छान अशी शेकून घेणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. तर इथे समोरचा भाग जो आहे पोळीचा तो देखील आपला छान शेकला आहे. तर इथे मी पोळी आपली छान पलटवून घेतली आहे. ही देखील पोळी आपली छान अशी फुगली आहे. तर इथे त्यावर आपण तेल लावून घेणार आहोत वरून. तर इथे बघू शकता अगदी टंब अशा दोन्ही आपल्या पोळ्या इथे दाखवल्यात व्हिडिओला ते देखील फुगल्या आहेत छान. पण अशाच पद्धतीने आपण सर्व पोळ्या तयार करून घेणार आहोत. तर इथे आपण पुरण न वाटता डाळ न शिजवून घेता अगदी झटपट अशा 10 मिनिटात आपल्या पुरणपोळ्या तयार करून घेतल्या आहेत. तर इथे बघू शकता. जर तुम्हाला हा पुरणपोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला खूप जास्त आवडला असेल तर व्हिडिओला शेअर देखील करायला अजिबात विसरू नका. तर इथे बघू शकता अवघ्या 10 ते 15 मिनिटामध्ये इथे सर्व पोळ्या आपल्या तयार झाल्या आहेत. एक देखील पोळी आपली फाटली नाही किंवा तुटली देखील नाही. अगदी मऊ लुसलुशीत इथे पोळ्या तयार झाल्या आहेत. तर मी आता तुम्हाला कटाची आमटी देखील दाखवणार आहे. कटाच्या आमटीसाठी लागणारे साहित्य बघणार आहोत. एक छोटा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे उभा असा. 2 ते 3 चमचे एवढे खोबरं घेतलं आहे. खोबरं देखील अगदी बारीक असं चिरून घेतलं आहे आणि लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घेतल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा तव्यावर आपण घालून भरपूस असे ब्राऊन रंगाला येऊपर्यंत अर्धा चमचा तेल टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे हे भाजून तयार झालं आहे.
जोपर्यंत कांदा खोबरं आपलं थंड होत आहे तोपर्यंत इथे आपण जी डाळ काढून घेतली होती कटाच्या आमटीसाठी ते अगदी घट्टसर असं झालं आहे। तर आता आपण ही ज्या एका वाटीमध्ये घेऊन यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान आपली ही डाळ त्याची गाठ अशी फोडून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपण त्यातल्या गाठी सगळ्या छान अशा फोडून घेणार आहोत। तर इथे बघू शकता अगदी सैलसर असं या डाळीचं बॅटर झालं आहे आणि हे या डाळीचं बॅटर आमटी करण्यासाठी रेडी झालं आहे। कांदा खोबरं लसूण अद्रक हे सगळं आपल्याला बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। पण त्याआधी आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। इथे एक मोठ्या साईजचं मी टोमॅटो घेतला आहे। एक टोमॅटो आपण यामध्ये बारीक असं चिरून घालून घेणार आहोत। हे सगळं वाटण जे आहे ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं बारीक असे स्मूथ होईल पेस्ट होईल इतपत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आमटी करण्यासाठी एक भांडं घ्यायचं आहे। इथे मी कढई घेतली आहे। कढई गॅसवर गरम होण्यासाठी ठेवली आहे। कढईमध्ये 2 माप तेल घालून घेतले आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतली आहे। मोहरी आपली छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे देखील आपले छान तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। तयार करून घेतलेलं मिक्सरला जे लावलेलं वाटण होतं ते देखील आपण या तेलामध्ये हे वाटण घालून घेणार आहोत। अगदी छान तेल सुटूपर्यंत आपल्याला हे वाटण या तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही गॅस आता आपला सुरुवातीला मी गॅस मोठा ठेवला आहे पण वाटण घातल्यानंतर गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी झाकण लावून छान तेल सुटूपर्यंत मसाला परतवून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं झाली आहेत। मसाल्याला देखील छान असं तेल सुटला आहे। तर इथे बघू शकता तुम्ही छान आपला हा मसाला तेलामध्ये पुन्हा एकदा परतवून घेणार आहोत 2 ते 3 मिनिटासाठी। तर यामध्ये काही आपण ड्राय मसाले घालून घेणार आहोत जसे की सोलापुरी काळा मसाला मी ते 1 चमचा घेतला आहे। अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालून घेतली आहे। सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण या मसाल्यामध्ये घालून छान तेल सुटूपर्यंत मसाला छान असं परतवून घेणार आहोत। तर इथे बघू शकता आपल्या छान मसाल्याला तेल सुटलं आहे। अगदी मसाला खूप सुंदर असा दिसत आहे। आमटीसाठी आपण जे काही डाळ काढून ठेवली होती ती डाळ आपण यामध्ये घालून घेणार आहोत या मसाल्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यात देखील मी 1 वाटी पाणी घालून घेतलं होतं। त्यातलं जे वाटण लागलं होतं ते आमटीमध्ये ओतून घेतलं आहे। तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी घालून घेतलं आहे आमटीमध्ये। तर इथे बघू शकता आमटीला रंग फार सुंदर आला आहे, तरी देखील फार सुंदर आली आहे। तर आपण या आमटीमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवून आपल्याला छान 1 ते 2 उकळ येऊपर्यंत आमटी छान आपल्याला उकळून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटानंतर आपली छान आमटी उकळली आहे। त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि छान आपली आमटी इथे मिक्स करून घ्यायची पळीने। इथे बघू शकता आमटीची क्वांटिटी अगदी पातळही नाही अगदी घट्ट नाही मीडियम साईजची इथे मी आमटी तयार करून घेतली आहे। आता आपण बंद करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता सगळ्या पोळ्या आपल्या फार सुंदर अशा झाल्या आहेत। एक देखील पोळी आपली छान फाटली नाही किंवा तुटली देखील नाही। अगदी सगळ्या बाजूने पुरण देखील छान असं स्प्रेड झालं आहे। तर या बैलपोळ्याला किंवा तुम्ही गौरी गणपतीला देखील अशा पद्धतीच्या झटपट होणाऱ्या पुरणपोळ्या तयार करून घेऊ शकता। जास्तीची मेहनत नाही किंवा भांड्याचा पसारा देखील नाही। अशा पद्धतीची पोळी अगदी झटपट होते आणि चवीला देखील अतिशय खमंग जशी आपण पुरणाची डाळ शिजवून करतो ना तशा पद्धतीनेच इथे ही पुरणपोळी लागते। तर इथे मी कटाची आमटी देखील घेतली आहे, तूप देखील घेतलं आहे। कटाच्या आमटीला देखील रंग फार सुंदर आला आहे। तर इथे बघू शकता पुरणपोळ्यांना देखील रंग फार सुंदर आला आहे। अगदी मऊ लुसलुशीत आपल्या इथे पोळ्या तयार झाल्या आहेत। झटपट पोळ्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। इथे मी तुम्हाला एक पोळी देखील तोडून दाखवत आहे। तर इथे बघू शकता तुम्ही पोळीचे जे आतपर्यंत जे सारण आहे ते सगळ्या बाजूने स्प्रेड झालं आहे। पोळी अगदी मऊसूत झाली आहे। मी कितीही दाबलं तरी पोळी अजिबात फाटत नाही आहे किंवा तुटत देखील नाही। पुरण देखील या पोळीतून बाहेर पडत नाही। एवढी ही पोळी सॉफ्ट आणि सुंदर झाली आहे। तर इथे बघू शकता पुरण अगदी सगळ्या बाजूने छान असं स्प्रेड झालं आहे। सगळीकडून आपलं पुरण छान दिसत आहे आणि 2 पदरी अशी पोळी देखील आपली दिसत आहे।
तर या झटपट 10 ते 15 मिनिटामध्ये तयार होणाऱ्या पुरणपोळ्या तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा. तर इथे बघू शकता मी तुम्हाला दुसरी देखील पोळी तोडून दाखवत आहे. तर इथे बघू शकता किती छान आपलं पुरण सगळ्या बाजूने स्प्रेड झालेलं दिसत आहे आणि 2 पदरी देखील आपलं पुरण इथे पोळ्या दिसत आहेत. पोळी ही तुम्ही वाटणारच नाही की या पोळी आपण अगदी डाळ न शिजवता वगैरे केली. अगदी जसं आपण पुरण शिजवून करतो तशा पद्धतीचीच चव या पुरणपोळीमध्ये आली आहे. तर म्हणून म्हणते तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. आज आहे ना आपण अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात अगदी चमचमीत आणि झटपट होणारे सात्विक भोजनाची रेसिपी बघणार आहोत. खूप कमी मसाले आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे. अगदी सागर संगीताचं जेवण इथे अगदी झटपट आणि 20 ते 15 मिनिटात नक्कीच ही रेसिपी होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. अतिशय अशी हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी, अगदी झटपट होणारी रेसिपी इथे तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. अगदीच कमी वेळेत अगदी सोपी रेसिपी दाखवली आहे. चवीला खूप सुंदर लागणारं हे सागर संगीताचं इथे मी जेवणाची रेसिपी दाखवली आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करा. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे ना आपण 10 ते 12 जणांसाठी पुरेल एवढा असा पुलावाची रेसिपी दाखवणार आहे. तर इथे मी 1 किलो बासमती राईस घेतले आहेत. आज आपण इथे कोणताही कोरडा मसाला न घालता हिरव्या वाटणातला पुलावाची रेसिपी बघणार आहोत. तर इथे एक मोठ्या वाटीने होईल एवढा फ्लावर घेतला आहे. 1 टोमॅटो घेतला आहे मोठे आणि ते 10 ते 12 तोंडली अशा मी चिरून घेतले आहेत. 2 इंच आल्याचे तुकडे घेतले आहेत. मोठा कांदा त्याचे बारीक स्लाइस तयार करून घेतले आहेत. 2 शिमला मिरची त्याचे देखील उभे असे काप करून घेतले आहेत. 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 2 इंच आलं घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि कोथिंबीरच्या काड्या देखील घेतल्या आहेत. हिरव्या वाटणातला पुलाव करणार आहोत त्यासाठी इथे मी हिरवी इलायची 7 ते 8 घेतले आहेत. 8 ते 10 काळी मिरी आणि लवंग घेतले आहेत. काळी मोठी इलायची इथे मी 4 ते 5 घेतले आहेत. तर इथे पुदिनाची सुकलेली पानं घेतली आहेत मी. जर तुमच्याकडे फ्रेश पुदिनाची पानं असतील तर तुम्ही ते देखील घेऊ शकता, पण माझ्याकडे आता सध्या नव्हती म्हणून मी इथे सुकलेली पुदिनाची पानं वापरली आहेत. आणि सुरुवातीला इथे मी कोथिंबीरच्या काड्या आहेत त्या बारीक अशा चिरून घालते आणि कोथिंबीर देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरून असा घालायचा आहे. पुदिनाची पानं हिरवी नसली तरीही सुकली जरी असली तरी पुदिनाचा फ्लेवर अतिशय छान येतो. पुदिनाच्या पानांचा गुणधर्म हा असाच राहतो. तर मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे कुकर घ्यायचा आहे. कुकरमध्ये मी 2 माप एवढे तेल घालून घेतलं आहे. हवं तर तुम्ही तूप देखील घालून घेऊ शकता. तर इथे काही खडे मसाले घालून घेत आहे. खडे मसाल्यामध्ये 2 चक्री फूल, 1 काळी इलायची, 2 हिरवी इलायची, 4 ते 5 लवंगा घेतले आहेत आणि काळी मिरी देखील घेतली आहे. 2 तमालपत्र घेतले आहेत. कांदा आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि कांदा आपला गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन रंगाला आल्यानंतर मी तोंडली, फ्लावर आणि शिमला मिरची आणि त्यासोबतच 20 ते 25 एवढे काजू देखील घालून घेतले आहे आणि त्यानंतर बटाटा घालून छान आपलं 3 ते 4 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे. मिक्सरला वाटलेलं हिरवं वाटण देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर हिरव्या वाटणाचा अगदी सुगंध असा छान दरवळत आहे. एवढा हा चवीला सुंदर लागणारं हिरवं वाटण इथे तयार झालं आहे. एवढंच वाटण घातलं तरी आपला भात अतिशय खमंग असा लागतो. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तर यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे जिरेपूड घालून घेणार आहोत.
आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटासाठी सर्व मसाले भाज्यांना कोटिंग होईल इथपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे आणि टाकायचं त्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा हळद इथे घालून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्या भाज्या छान परतवून घ्यायच्या आहेत. भाज्या छान परतवून झाल्या आहेत तर आपण तांदूळ धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे आपला सर्व 1 किलोचा तांदूळ मी इथे घालून घेणार आहे कुकरमध्ये. तांदळामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. भाज्या वगैरे याचा अंदाज बघून आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तांदूळ धुतल्यानंतर तांदूळ अगदी हळुवारपणे आपल्याला या भाज्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटासाठी तरी छान असं आपल्या तांदळाला मसाला छान कोटिंग झाला एवढ्यापर्यंत आपल्याला छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून प्रत्येक एका तांदळाला आपला हा मसाला छान कोट झाला पाहिजे. तर इथे बघू शकता तांदळाला आपला सर्व बाजूने मसाला छान कोटिंग झाला आहे. तर इथे मी 1 लिटर पाणी एवढं घालून घेतलं आहे. 1 किलो तांदळासाठी इथे 1 लिटर पाणी घालून घेतलं आहे. जर तांदूळ जर जुना असेल तर त्यापेक्षा 1 लिटरच्या ऐवजी 1 लिटर 1 वाटीसुद्धा पाणी जास्त लागू शकतं. 1 किलो तांदळासाठी 1 लिटर पाणी जे सांगितलं आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे. कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या. भात आपला शिजतोय तोपर्यंत इथे आपण रव्याच्या खिरीची रेसिपी बघणार आहोत. इथे मी जाडबुडाचं पातेलं घेतलं आहे. पातेल्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेतलं आहे आणि बदाम, काजू, मनुके हे छान आपलं तुपावर भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धी वाटी रवा घेतला आहे छोट्या वाटीने. ते देखील आपण इथे तुपावर छान असं लालसर रंगाला येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर भाजून झाल्यानंतर यामध्ये गरम दूध तुम्ही घालू शकता, पण इथे मी थंडच दूध घेतलं आहे. सकाळी हे दूध मी तापून ठेवलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे इथे मला थंडच दुधाचा इथे मी 1 लिटर दुधाचा वापर केला आहे. दुधाच्या साईसकट इथे मी दूध वापरलं आहे. 1 लिटर खिरीसाठी इथे मी 1 वाटीभर साखर घालून घेतली आहे. 2 चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे जास्त गोडाची खीर आवडत असेल तर तुम्ही 1.5 वाटीसुद्धा साखर घालून घेऊ शकता, पण आमच्या घरामध्ये जरा कमी गोड खातात म्हणून इथे मी 1 वाटी साखर घालून घेतली आहे. तर इथे बघू शकता आपली झटपट खीर तयार झाली आहे. गॅस मी मोठाच ठेवला होता. अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये इथे खीर तयार झाली आहे. वेलची घातल्यामुळे खिरीला छान असा सुगंध येत आहे. तर खीर देखील चवीला अतिशय सुंदर लागते. तर आपण गॅस बंद करून घेऊया. जास्त भांड्याचा पसारा न करता अगदी एकच भाजी करून घेणार आहोत. तर इथे मोड आलेल्या सर्व मिक्स उसळीची भाजी तयार करून घेणार आहोत. मिक्स उसळमध्ये इथे मी काळा वाटाणा, पांढरा वाटाणा आणि हरभरे मोड आलेले, हिरवे मूग आणि मटकी घेतली आहे. सर्व उसळ 1-1 वाटीच्या प्रमाणामध्ये घेतले आहेत. तर इथे गॅसवर कढई ठेवली आहे आणि गॅस आपला मोठाच ठेवला आहे. तर सुरुवातीला आपल्याला उसळ भाजून घ्यायची आहे. तर इथे मी उसळ स्वच्छ धुवून त्याला छान भाजून घेणार आहे. तर इथे बघू शकता इथे मी गॅस मोठाच ठेवला आहे. साधारण 3 ते 4 मिनिटासाठी उसळ आपली भाजून घेणार आहोत. तर इथे बघू शकता 3 ते 4 मिनिटानंतर आपल्या उसळीचा रंग बदलला आहे, म्हणजेच जे त्याच्या मोड आलेले जे कडे आहेत त्या सगळ्या नरम अशा झाल्या आहेत आणि उसळचा रंग देखील बदलला आहे, म्हणजे समजायचं की आपली उसळ छान भाजली आहे. तर इथे मी गॅस मोठा ठेवूनच उसळ आपली छान भाजून घेतली होती. तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आपल्याला याच कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. ते साधारण 3 ते 4 चमचे एवढे तेल घालून घेतले आहे. तेल आपलं छान गरम झालं आहे, कारण की आपली कढई आधीच गरम होती. तर यामध्ये 2 मोठे बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे आणि छान आपला परतवून घ्यायचा आहे. साधारण ते गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान आपले कांदे परतवून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता मी गॅसची फ्लेम मोठाच असा ठेवला आहे आणि आपले कांदे देखील छान परतले आहेत आणि त्यामध्ये 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले होते ते देखील आपण यामध्ये घालून घेणार. कांदा आणि टोमॅटो पटकन नरम होण्यासाठी आपल्याला काय करायचं, यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतल्यानंतर 1-2 मिनिटासाठी गॅसची फ्लेम लहान करायची आहे आणि ताट झाकून 2 मिनिटासाठी कांदा आणि टोमॅटो छान असं नरम होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता 2 मिनिटांनी कांदा आणि टोमॅटो छान परतवून झाला आहे.
नरम असा झाला आहे। तर गॅसची फ्लेम आता थोडीशी मी मोठी ठेवली आहे आणि यामध्ये आपण सर्व ड्राय मसाले घालून घेणार आहोत। ड्राय मसाल्यामध्ये 1 चमचा काळं तिखट, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे। मसाल्याला छान 2 ते 3 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे, छान तेल सुटूपर्यंत। आणि छान तेल सुटलं की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि भाजून घेतलेल्या सर्व मिक्स उसळ इथे घालून घ्यायची आहे आणि छान 2 ते 3 मिनिटासाठी परतवून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटं परतवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम पुन्हा लो टू मीडियम हीटवर ठेवायची आहे आणि इथे 2 ते 3 मिनिटासाठी छान अशी वाफ काढून घ्यायची आहे उसळला। तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटं झाली आहे, उसळला छान वाफ देखील आली आहे। गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवला होता आणि आता देखील गॅस आपला लो टू मीडियम हीटवरच आहे आणि त्यामध्येच मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेत आहे आणि 1-2 ते 3 मिनिटासाठी छान अशी आपली उसळ परतवून घ्यायची आहे। कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचं आहे उसळमध्ये। तर इथे झटपट आणि पौष्टिक उसळची रेसिपी रेडी झाली आहे। तर इथे बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने उसळची रेसिपी दाखवली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर देखील नक्की करा। तर इथे आपली उसळ तयार झाली आहे। तर गॅस आता आपण बंद करून घेणार आहोत आणि पुन्हा वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत। तर इथे बघू शकता भात देखील आपला भाताचा अगदी सुगंध असा घरभर दरवळत आहे। इतका छान सुवास आपल्या या भाताचा येत आहे। जेवढं आपण तांदळामध्ये 1 लिटर पाण्याचं प्रमाण सांगितलं होतं ते अगदी योग्य असं प्रमाण आहे। भात जरा देखील चिकट झाला नाही आहे, अगदी मोकळा फडफडीत असा भात तयार झाला आहे आणि कुकरच्या एका शिट्टीमध्ये इथे भात तयार झाला आहे। तर आता आपण जेवणाचं ताट वाढून घेणार आहोत। अगदी मस्त असं सागर संगीताचं इथे जेवण सिंपल असं तयार झालं आहे। तर इथे मी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये अगदी झटपट होणारे इथे जेवणाचं ताट वाढून घेत आहे। तर हिरव्या वाटणातला मसाले भात, मोड आलेले उसळ्यांची भाजी, रव्याची खीर आणि छान अशी घडीची पोळी घेतली आहे। सोबतच टोमॅटो आणि काकडी देखील घेतली आहे आणि पापड देखील घेतला आहे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपलं खूप सोप्या पद्धतीने सागर संगीताचं इथे जेवण तयार झालं आहे। तर रेसिपी खूप सोपी आहे। तर रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा। जेवण देखील चवीला अतिशय पौष्टिक असं आणि हेल्दी अशी रेसिपी आणि चवीला 1 नंबर आणि उत्तम अशी रेसिपी झाली आहे। तर इथे सागर संगीताचं जेवण तयार झालं आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून असेच नवनवीन नोटिफिकेशन सहज मिळवत माने रेसिपी सोलापूरचे जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट देखील करायला अजिबात विसरू नका।